SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आज 25 मार्चला जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी ग्राउंड झालं आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आज भरपूर विद्यार्थ्यांना घरी या ठिकाणी पाठवण्यात आले, मुलांनी कोणत्या चुका केल्या होत्या याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, उंची त्या ठिकाणी किती घेऊन राहिले, छाती किती त्या ठिकाणी घेऊन राहिले, त्याचबरोबर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक कशा प्रकारे आहे, 100 मीटरचा ट्रॅक कशा प्रकारे, गोळा फेकचं कशा प्रकारे नियोजन त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आहे काय याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आणि मेन म्हणजे या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगणार आहे। SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असा तर कॅटेगरी वाईज कटअप सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला फिजिकलमध्ये किती मार्क घ्यायचे आहे, हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे आणि ह्या हिशोबाने आपण जे विद्यार्थी मित्रांनो आपलं त्या ठिकाणी चांगला बेस्ट त्या ठिकाणी देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, पहिली आपल्याला चूक कोणती नाही करायची आहे, तर पहा भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं। पहिली चूक आपल्याला कोणती नाही करायची आहे, जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, सेंटरवर हजर राहायचं आहे। भलत्याच रिपोर्टिंग टाइमला तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, जो तुमच्या हॉल तिकीटवर जो टाइम आहे त्याच्या अगोदर जा किंवा त्या टाइमात गेले चालते। काही विद्यार्थी त्या ठिकाणी उशिरा जातात, एकदम उशिरा म्हणजे सकाळचे समजून 8 वाजता 10 वाजता अशा प्रकारे, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे। एक लक्षात ठेवा, 6च्या नंतर त्या ठिकाणी 6 वाजताच्या नंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर घेत नाही, एक लक्षात ठेवा। तर बाहेर गावचे जर तुम्ही असाल तर 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी पोहोचा, कारण की सेंटरपासून जे रेल्वे स्टेशनपासून जे सेंटर आहे तर लांब आहे आणि तिथून SRPF वाल्यांच्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायला येते, लक्षात ठेवा। तर 2-3 दिवस अगोदरच निघून जा, जेणेकरून आपण त्या ठिकाणी वेळेवर पोहोचलं पाहिजे आणि आपलं जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी आपल्याला टाइम नाही झाला पाहिजे, आपल्या रिपोर्टिंग टायमिंगच्या अंदर आपण गेलो पाहिजे। तुम्ही जर एकदम लेट गेले तर घरी पाठवलं जाणार आहे। कसं आहे, एका विद्यार्थ्यासाठी पूर्ण डिटेल, एका विद्यार्थ्यासाठी ते एवढं मोठं हे नाही करत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही त्यांना पण रूलचं पालन त्या ठिकाणी करावं लागते। तर जे काही आपलं हॉल तिकीट आहे त्याच्या टाईमावर तुम्ही जा, एकदम तुम्ही उशिरा जाऊ नका। तर आता सेंटरपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। तर पास सर्वात अगोदर आपल्याला कुठे येतं, एक तर रेल्वे स्टेशनवर आपल्याला यायचं आहे। रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातलं असाल, कारण की लातूर नांदेड मराठवाड्यापासून पुढे त्या ठिकाणी येऊन आलं ग्राउंडसाठी, तर सर्वात अगोदर आपल्याला गोंदिया रेल्वे स्टेशनवर यायचं आहे। गोंदिया रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजूने त्या ठिकाणी जायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं SRPFची गाडी येते तुम्हाला, जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाची गाडी आहे तर ते तुम्हाला घ्यायला येते डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर। तर आपल्याला रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर राहायचं नाही, तर रेल्वे स्टेशनच्या अंदरच थांबतात, रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला थांबायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मॅपवर पाहायचं, जो आपला बिरशी कॅम्प गोंदियाचा जो कॅम्पचा जो रोड चालला तर त्या रोडानं समोर आपल्याला जायचं आहे, एक लक्षात ठेवा। तर त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायचं रेल्वे स्टेशनच्या समोर, ठीक आहे। तर तिथं तुम्हाला गाडी तिथे घ्यायला रेल्वे स्टेशनवर, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। रेल्वे स्टेशनच्या समोर जायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। गाडीची त्यांनी व्यवस्था केली आहे, तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर ते गाडी SRPFची तुम्हाला घ्यायला येते आणि आपल्याला सेंटरपर्यंत निघून सोडते, एक लक्षात ठेवा। तर रात्री ते 9-10 वाजेपर्यंत ते 11 वाजेपर्यंत रातची गाडी त्या ठिकाणी राहते, म्हणजे दिवसभर चालूच राहते, येतच राहते तिथं मुलांना घ्यायसाठी, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टी लक्ष ठेवायचं आणि सेंटरमध्ये आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी राहण्याची व्यवस्था केली आहे, म्हणजे एक त्या ठिकाणी ढाब्या टाईप आहे, तर त्या ठिकाणी 300 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली आहे। मात्र जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली नाही आहे, पण बाकीचे तिथले जे पूर्व त्या ठिकाणी सांगत आहे की 80 रुपयात तिथं जेवण भेटणार आहे, 100 रुपयात जेवण भेटणार आहे, तर काही टेन्शन नाही आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। कारण की काल परवा मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की तिथं जेवण भेटतं 80 रुपयात 100 रुपयात, तर त्या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आहे, फक्त आपल्याला 100 रुपयाचं जेवण विकत घ्यावं लागणार आहे। तर आता ग्राउंड कशा प्रकारे झालं 25 मार्चला, तर सर्वात अगोदर काही विद्यार्थी त्या ठिकाणी 1 वाजतापासून रांगेत लागत आहे, एक लक्षात ठेवा।
तुम्हाला जर समजा पहिले 100 मीटर आणि गोळा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला रांगेमध्ये लवकर लागावं लागणार आहे, कारण की ज्या 10 बॅच आहे तर त्यांचा पहिला जो 100 मीटर आणि 100 मीटर आणि गोळा फेक ते घेत आहे आणि त्यानंतर शेवटी 5 किलोमीटर घेत आहे. आणि तुम्ही जेवढे लेट जासाल म्हणजे जसं तुम्ही 5 वाजता झालं 6 वाजता जर तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेले तर तुमचा पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जाणार आहे 5 किलोमीटर घेतला जाणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला इव्हेंट जर 5 किलोमीटर घेतला तर आपली जी हाताची पुरी एनर्जी आपली चालली जाते, एक लक्षात ठेवा. तर गोळा फेकला आपल्याजवळ जशी पाहिजे तशी एनर्जी आपल्या हातामध्ये राहत नाही, एक लक्षात ठेवा. तर तुमच्यासाठी बेस्ट आहे की पहिले तुम्ही त्या ठिकाणी 100 मीटर आणि गोळा फेक तुम्ही फेकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून चांगला आपल्या त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यानंतर 5 किलोमीटर पण चांगली बसणार आहे. तर पहिला जो इव्हेंट आहे जे सकाळी एकदम रांगेमध्ये लागत आहे 1 वाजता 2 वाजता 3 वाजता 4 वाजताच्या आसपास, त्यांचा पहिले 100 मीटर झालं, गोळा फेक झालं दुसरा, आणि तिसरा इव्हेंट 5 किलोमीटर घेतला जातं. आता 5 किलोमीटरचं जर आपण पाहिलं तर 2.5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. रोड आहे तो रोडावर आपल्याला धावायचं आहे. इकडून जेव्हा आपण धावतो ना, असं जेव्हा आपण सेंटरपासून निघतो, सेंटरपासून गेटापर्यंत निघेपर्यंत 400 मीटरचा आहे. तर तो थोडा उतार आहे 400 मीटरचा. 400 मीटर झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इकडे सरळ पलटा लागते तिकडे, तर 2.5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि 2.5 किलोमीटर आपल्याला वापस यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 5 किलोमीटरचं नियोजन त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट जे लागत आहे, सकाळी रांगेमध्ये लागल्यानंतर आपलं हॉल तिकीट, आधार कार्ड आपल्याला त्यांना दाखवावं लागते. हे काही दाखवल्यानंतर जे आपल्याला ग्राउंडच्या अंदर बॅगा वगैरे त्या ठिकाणी काढायला लावत आहे. बॅगा वगैरे काढल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया होत आहे. तर डॉक्युमेंट सगळेच नाही, ओरिजिनल नाही पण झेरॉक्स पण सोबत नाही. जो तुम्ही फॉर्म भरला फॉर्म महिन्यासोबत, त्याचबरोबर जे तुम्ही पेमेंट स्लिप आहे ते सुद्धा नाही, राहू द्या पडली, काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी पण सोबत नाही. कास्ट सर्टिफिकेट, डोमिशन, नॉन क्रिमिनल. ठीक आहे, बाकी तुम्ही प्रकल्पग्रस्त माजी सैनिक असाल तर ते सर्टिफिकेट सुद्धा सोबत नाही. फोटो नाही, तुम्ही 7 ते 10 फोटो नाही, 7 फोटो त्या ठिकाणी लागून राहिले म्हणते, पण 10 फोटो सोबत राहू द्या पडले, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार आहे. आणि हे काही कागदपत्र सांगितले याच्या प्रत्येकाच्या एक झेरॉक्स नाही, एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागितले जाते. आणि जे तुमचे हॉल तिकीट आहे ते सुद्धा लागणार आहे, आधार कार्ड पण लागणार आहे. ठीक आहे, तर एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्यानंतर चेस्ट नंबर दिला जात आहे, त्यानंतर इव्हेंट चालू होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे. आणि ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो सकाळीच होत आहे, म्हणजे 9 वाजेपर्यंत संपूर्ण तुमचं ग्राउंड होत आहे. सगळं तुमचं इव्हेंट 9-10 वाजेपर्यंत संपूर्ण होत आहे आणि तुम्हाला बाहेर काढल्या जात आहे. तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे, चांगल्या पद्धतीने आहे. आणि सगळं इव्हेंट झाल्यानंतर आपल्याला केळं वगैरे झालं, त्याचबरोबर आपल्याला बिस्किट वगैरे दिल्या जाते प्रत्येक इव्हेंट नंतर. ठीक आहे, बिस्किट झालं, केळं झालं. ठीक आहे, हे काही आपल्याला दिल्या जाते. तर आता या ठिकाणी SRP गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे, जेणेकरून एक तुम्हाला अंदाज लागणार आहे, ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा SC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 91 ते 93च्या आसपास जाणार आहे. ST कॅटेगरीचा जो कटअप आहे हा सुद्धा या ठिकाणी 91 ते 93च्या दरम्यान लागणार आहे. विजाचा जो कटअप आहे 95 पर्यंत जाणार आहे. भजकाचा कटअप 95 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर भजडचा कटअप 95 पर्यंत जाणार आहे. विमाप्रचा जो कटअप आहे 95 पर्यंत जाणार आहे. इमावचा जो कटअप आहे 95 पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीचा जो कटअप आहे 93 पर्यंत जाणार आहे. SCBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 95 पर्यंत जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 97 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर एवढं काही कटअप जाणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SRP गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीबद्दल. ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.